हे लाडू बघताय बिना पाकातले आहेत बरं का, तरीसुद्धा किती सुंदर टेक्स्चर आलं आहे, छान खुसखुशीत झाले आहेत. तर बऱ्याचदा काय होतं, पाकातले रवा लाडू करताना पाक जराही चुकला ना तर सगळं गडबडतं. तरीसुद्धा तुम्ही सरिताज किचनवर परफेक्ट पाकातले रवा लाडू कसे करायचे बघू शकता. पण तरीही तुम्हाला भीती वाटते तर बिना पाकातले रवा लाडूसुद्धा खूप उत्तम होतात बरं का. मी बऱ्याचदा करते आणि हे मिश्रण बघा किती खुसखुशीत झालं आहे. अगदी पाकाच्या लाडूचं असतं ना, अगदी तसं. त्यामुळे लाडूसुद्धा खुसखुशीत होतात. मी तर म्हणेन की हे बिना पाकाचे रवा लाडू आहेत की नाही, यामध्ये आपण जराही पाणी वापरत नाही, त्यामुळं पाकातल्या रवा लाडूंपेक्षाही ते जास्त टिकतात. करायला सोपे आहेत बिना पाकाचे रवा लाडू. चला करूया. सौरभ, हुकशॉटच्या क्लिप्स खूप जास्त होतात. 0.42 ते 0.56 पर्यंतचा जो क्लिप आहे तो ट्रिम कर. तर बिना पाकाचे रवा लाडू करण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा. पण रवा घेताना एकदम बारीक रवा घ्यायचा. तर बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचा रवा मिळतो. आपल्याला दुकानदाराला सांगायचं आहे आम्हाला 0 नंबरचा रवा किंवा चिरोटी रवा द्या, जो खूप बारीक असतो. तर इथं मी माझ्या घरामध्ये जी स्टँडर्ड साईजची वाटी, त्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेते. तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी किंवा भांडं घ्या, त्याने इथं सांगितलेलं प्रमाण मोजा. आपण घेतला आहे 2 वाट्या रवा. त्यासाठी आपण घेतली आहे 1 वाटी शीग भरून साखर. म्हणजे अगदी 1 वाटी घ्यायची नाही, 1 वाटी आणि वर साधारण 2 टेबलस्पून साखर घेतली, किंवा तुम्ही साखर अजून वाढवायची असेल तरी पण वाढवू शकता. 2 वाट्या रवा, 1 वाटी शीग भरून साखर आणि अर्धी वाटी साजूक तूप, किंवा तुम्ही इथं वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल. फक्त तूप वापरताना, तूप मोजत असताना ते पातळ किंवा असं थोडंसं सेमी थिक करून मोजा. एकदम घट्ट थिजलेलं तूप मोजू नका. अर्धी वाटी साजूक तूप घेतलं. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पिठी साखर करून घ्यायची आहे. तर ही जी आपण साखर घेतली ती मिक्सरमध्ये बारीक दळून घेऊयात. लक्षात घ्या, पिठी साखर मोजायची नाही आहे, तर साधी साखर मोजायची आणि मग ती मिक्सरमध्ये फिरवायची. बरेच जण म्हणतात की ताई पिठी साखर कुठे मिळते, मार्केटमध्ये मिळते का? तर हो, मार्केटमध्ये मिळते, पण शक्यतो मी आणत नाही, कारण मार्केटमधली साखर अशी खूप दिवसाची असते, तिला एक जुनाट वास येतो. त्यामुळं मी घरामध्येच आपली साधी साखर मिक्सरला दळते. ताजी ताजी असते, त्यामुळं पदार्थाची चव पण चांगली येते. सगळं साहित्य, सगळी तयारी करून झाली. आता आपण रवा भाजायला घेऊ, जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. मग तुम्ही पाकातले लाडू करा किंवा आपले बिना पाकाचे करा. तर जेवढं तूप घेतलं आहे त्यातलं 3 टेबलस्पून तूप घेतलं. कढई जाड तळाची घ्यायची आणि थोडी मोठी घ्या, म्हणजे रवा व्यवस्थित असा ढळढळीत भाजता येतो. तूप गरम झालं की यामध्ये घालायचा आहे बारीक रवा. गॅस सुरुवातीला मी 1 मिनिटभरासाठी मोठा ठेवला आहे आणि कढईला ताव आला की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर याला 2 ते 3 मिनिटासाठी भाजून घ्यायचं. रवा भाजताना कुठेही घाई करायची नाही, कारण रवा आपण जितका चांगला भाजतो तितके लाडू चवीला चांगले होतात. तर 1-2 मिनिटं रवा भाजून घेतला. आता यामध्ये उरलेलं सगळं तूप ॲड करूयात. सुरुवातीलाच आपण सगळं तूप घालू शकतो, पण मी शक्यतो असं थोडं थोडं करून घालते, म्हणजे जर अगदीच वाटलं तूप जास्त होतं तर आपल्याला ते तसंच ठेवता येतं. सगळं तूप घातलं. आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि रवा मंद आचेवर सतत हलवत भाजून घ्यायचा. कढई जाड तळाची असेल तर रवा नीट भाजला जातो. जर आपण गॅस मोठा ठेवला आणि रवा भाजला तर तो असा पटकन कडक होतो आणि त्यामुळं तो लाडूमध्ये करकरीत लागतो. मग तुम्ही पाकातले लाडू करा किंवा बिना पाकाचे. तर साधारण 15 ते 17 मिनिट झालेली आहेत. मंद आचेवर रवा छान भाजला गेलेला आहे. असा मस्त घमघमाट सुटला आहे, माहिती आहे का? खूप मस्त सुगंध येतो रव्याचा आणि रवा छान हलका फुलका झालेला आहे. रंग थोडासा पांढरट येतो आणि दिसायलासुद्धा तो बघा असा हलका फुलका दिसतो. गॅस मी बंद केला. आता बंद गॅसमध्ये यामध्ये आपल्याला घालायची आहे तयार केलेली पिठी साखर. लक्षात घ्या, गॅस चालू ठेवायचा नाही, गॅस बंद करायचा आणि या गरम गरम रव्यामध्ये आपल्याला पिठी साखर चांगली मिक्स करायची. चांगली अशी एकजीव करून घ्यायची. आता यामध्येच मी थोडीशी वेलची पावडर घालते, साधारण 1 पाव टीस्पून. ही सुद्धा चांगली मिक्स केली. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळं चांगलं मिसळलं की कढईमध्येच हे सगळं मिश्रण असं उलथानाने चांगलं एकत्र आणून चांगलं दाबून घ्यायचं या प्रकारे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला अर्धा तास असंच सोडून द्यायचं. बस, इथून पुढे अगदी आपलं काम पटापट होऊन जाणार आहे. अर्धा तास झालेला आहे. आता आपण याला उघडून बघू. तर हे मिश्रण आता अगदी हलकं कोमट आहे, एकदम अगदी गरम नाही आहे, हलकं कोमट किंवा गार होऊन द्यायचं. आपण आत्ता जर याचे लाडू वळायला गेलो ना तर ते नीट वळता येतात, पण काय होतं, रवा थोडासा असा दाताखाली करकरीत लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करू, हे मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे. थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं
आणि याला फिरवून घ्यायचं. फिरवत असताना आपल्याला एक बॅच साधारण एक 5 ते 7 सेकंदासाठी फिरवून घ्यायची, किंवा आपल्याला अंदाज घ्यायचा की हे झालं आहे का व्यवस्थित, बाइंडिंग येतं आहे का, त्याप्रमाणे त्याला फिरवून घ्या. तर एक 5-7 सेकंद एक बॅच फिरवली. हे बघा छान आपलं खुसखुशीत मिश्रण झालेलं आहे. थोडेसे लाडू बांधून बघूया. तर हे बघा लाडू व्यवस्थित बांधला जातो आहे, कुठलाही त्रास होत नाही आहे. याचा अर्थ मिश्रण बरोबर झालेलं आहे. उरलेलं सगळं मिश्रण असंच थोडं थोडं करून मिक्सरमधनं फिरवून घेऊ. तर इथं आपलं सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये थोडं थोडं करून फिरवून घेतलेलं आहे आणि ह्याला आता चांगलं एकजीव करायचं आहे आणि ह्याचे लगेच लाडू वळून घ्यायचे. आता तुम्हाला कुठल्याही स्टेजला वाटलं की मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर सुद्धा हे मिश्रण इतकं कोरडं आहे की लाडू वळताच येत नाही, खूप जास्त असं बाइंडिंग आलेलं नाही आहे, तर सरळ काय करायचं, या मिश्रणामध्ये 1 ते 1.5 चमचा पातळ केलेलं तूप मिसळा. त्याला चांगलं मिसळून घ्या आणि मिक्सरमध्ये पुन्हा थोडं थोडं फिरवा, म्हणजे त्याला चांगलं बाइंडिंग येईल. तर हे बघा आता छान पटापट लाडू वळता येत आहेत, अजिबात त्रास होत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, जे आपले पाकातले लाडू असतात ना, त्याच्यामध्ये आपण पाणी वापरतो, पाक तयार करतो, त्यामुळे ते लाडू अगदी एक 15-20 दिवस झाले ना, थोडंसं असं त्याला बुरशी येण्याची शक्यता असते. पण हे लाडू आपण महिना होऊन गेला तरीसुद्धा खाऊ शकतो, कारण याच्यात कुठेही पाणी नाही आहे, त्यामुळे लाडू अजिबात खराब होत नाही. तर मस्त लाडू वळून झालेले आहेत. फक्त काय झालं ना, जेव्हा व्हिडिओ घेत होते तेव्हा मी पटापट लाडू वळले, त्याला बेदाणेच लावले नव्हते. पण मला बेदाणे लावायचे होते, त्यामुळे मी पुन्हा सगळे लाडू मोडले आणि पुन्हा बेदाणे लावून याला वळून घेतलं. आणि छान बघा किती सुंदर लाडू तयार झालेले आहेत. आणि एवढ्या प्रमाणात जवळपास एक 15 ते 17 लाडू तयार होतात मध्यम आकाराचे. मस्त लाडू तयार झालेले आहेत आणि यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते. तर हे बघा, टेक्स्चर तर छान आलेलंच आहे आणि लाडू छान खुसखुशीत झालेला आहे. तर तुम्हाला सुद्धा पाकातले रवा लाडू करायला थोडं टेन्शन येत असेल तर ही रेसिपी करून बघा, चवीला भन्नाट लागते. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुढच्या भागात. बाय बाय.